नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण युक्तदारावर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला क्रोम ओपन करून घ्यायचं आहे आणि क्रोम ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी ई सक्षम असं या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आणि त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं वेबसाईट ओपन होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला वर जे ई सक्षम या असं जे लोगो दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी टच केल्यानंतर आपल्या पुढे असं पोर्टल ई सक्षमचं या ठिकाणी ओपन होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण आपण रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणार आहोत। त्यानंतर असं फॉर्म आपल्याला समोर दिसून येईल। त्यामध्ये सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव टाईप करायचं आहे। हे सध्या मी आपल्याला प्रायोगिक तत्त्वावर दाखवतो आहे, त्यामुळे मी असंच काहीतरी टाईप करणार आहे, पण आपण आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे। प्रथम नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर सरनेम असं टाईप करायचं आहे आपल्याला। त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जे काही तुमचं स्टेट असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। सध्या मी महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करत आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये देखील आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर ब्लॉकमध्ये पण आपल्याला आपला जो ब्लॉक आहे तो निवडायचा आहे, म्हणजे तालुका। त्यानंतर आपली एक जे सद्यस्थितीत आपल्याकडे ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे। यानंतर ईमेल आय डी टाईप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्डचा ऑप्शन दिसेल। आता या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड ते सजेस्ट पण करतील, पण ते पासवर्ड आपल्याला लक्षात राहणार नाही, त्यामुळे आपलं स्वतःचा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे। क्रिएट माय ओन या ठिकाणी आपल्याला टच करून आपलं एक पासवर्ड तयार करायचे आहे। या पासवर्ड तयार करताना आपल्याला एक सोपी पद्धत सांगतो। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल टाकायचं, त्यानंतर बाकी स्मॉल अक्षर टाकायचे आणि त्यानंतर @ टाकून आपल्याला 2-3 संख्या जे तुम्हाला म्हणजे लक्षात राहतील अशी 2-3 संख्या या ठिकाणी टाकायची आहेत। त्यानंतर खाली पण त्याच पद्धतीने आपण जे आता पासवर्ड टाकून घेतलो तेच पासवर्ड परत एकदा टाकून घ्यायचं आहे। ते पासवर्ड आपल्याला टाईप करून झाल्यानंतर हे दोन्ही पासवर्ड सेम यायला पाहिजेत। त्यानंतर पासवर्ड टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला एक प्रश्न दिसेल, त्याने त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे तो प्रश्न। त्या प्रश्नाला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टरला टच करायचं आहे। ज्यावेळेस आपण रजिस्टर या ठिकाणी आपण टच करू त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे असे मेसेज आपल्याला शो होईल आणि त्यानंतर लॉग इन नाव या ठिकाणी आपल्याला ते पासवर्ड आणि ईमेल आय डी जे आपण ईमेल आय डी टाकलेली आहे ती ईमेल आय डी आणि जे पासवर्ड आहे ते पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत होममध्ये येऊन आपण परत कधी जर लॉग इन करायचं असेल तर या ठिकाणी लॉग इनला टच करून आपण या ठिकाणी ईमेल आय डी, पासवर्ड आणि हे उत्तर टाकून आपल्याला लॉग इन करता येईल। तर हे व्हिडिओमध्ये मी आपल्याला युक्तदारामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि लॉग इन कशा पद्धतीनं करायचं हे सांगितलेलं आहे। तर हे आपल्याला जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असाच व्हिडिओ पुढे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।